कोरोना पर तीनों की नजर। पब्लिक पुलिस मीडिया न्यूज। नमस्कार, मी वीरेंद्र शर्मा, पब्लिक पुलिस मीडिया न्यूज। आज आपण आलेलो आहोत चुनावटीचा वार्ड नंबर 171। ह्या वार्डामध्ये भरपूर सत्ताधारी पक्ष, त्यांचे विरोधी पक्ष, बाकी सर्व पक्षाचे लोक उभे असताना एक अपक्ष उमेदवार उभा आहे, अमोल खाडे। हे अपक्ष उमेदवार आहेत, यांची निशाणी ऑटो रिक्षा आहे। हे पहिले शिवसेनेचे शाखा प्रमुख होते, त्यांनी शाखा प्रमुख पद सोडला आणि या निवडणुकीमध्ये उडी मारली। तर का मारली ह्याबद्दल आपण विचारूया त्यांना। अमोल खाडेजी, मी तुम्हाला विचारतो की आपण शाखा प्रमुख असताना आता काय कामं तुम्ही लोकांसाठी केलेलं आहे, त्याबाबत थोडीशी माहिती द्यावं। जय महाराष्ट्र, मी अमोल खाडे, अपक्ष उमेदवार। आज चुनावटीमध्ये महानगरपालिकेचे इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर त्याच्या अगोदर मी 3 वर्ष शिवसेनेचा शाखा प्रमुख होतो। जेव्हा शिवसेना वेगळी झाली त्याचा पहिला शाखा प्रमुख चुनावटीचा मी। त्याच्यानंतर 3 वर्षात लोकांसाठी अनेक काही कामं, योजना लोकांच्या घरादारापर्यंत पोहोचून त्या राबवल्या गेल्या। तसंच लोकांना सुखादुःखात मदत करणे, लोकांच्या अडीअडचणी धावून जाणे, ह्या गोष्टी माझ्याकडून घडत गेल्या आणि तसतशा लोकांपर्यंत प्रतिसाद वाढत गेला। अचानक आणि ह्या महानगरपालिकेचं इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर आपल्या पक्षामध्ये एक पक्षांतर केलेला माजी नगरसेवक आले। त्यावेळी असं सांगण्यात आले की ओबीसी पुरुष डिक्लेअर झाला आणि महिला डिक्लेअर झाला, तर महिला डिक्लेअर झाला तर आता जे उमेदवार आहेत माजी नगरसेविका त्यांना तिकीट देणार आणि ओबीसी पुरुष झाला तर अमोल खाडे तुम्हाला तिकीट देणार। मी शाखा प्रमुख त्यावेळी होतो। नंतर 10 ते 12 दिवसात दोघांच्या इंटरव्ह्यू झाल्या। इंटरव्ह्यूमध्ये मला विचारलं गेलं चुनावणीचा लेवल काय आहे, गटप्रमुख पासून उपशाखा प्रमुख सगळी हे टीम सगळी बांधलेली मी आहे स्टार्टिंग पासून। त्यांनी कुठे पक्षात येऊन असं मोठं काय काम केलेलं नाही की त्यांना प्रतिसाद लोकांनी पदाधिकाऱ्यांनी दिला। पण अशा वेळी जेव्हा विचार केला गेला वरिष्ठांनी, त्यावेळी माझा विचार न करता त्यांचा विचार केला। मी शेवटपर्यंत वाट बघत बसलो 30 तारीखपर्यंत। 30 तारखेला 11 वाजेपर्यंत फॉर्म भरेपर्यंत वरिष्ठांची वाट बघितली, आता काय मला रिप्लाय येतोय की नाही येतोय। कारण एकदा फॉर्म भरल्यानंतर आपण रिटर्न कसं घेणार, लोकांमध्ये आपली प्रतिमा आहे। मला शाखा प्रमुख पद सोडून त्या अनेक गोष्टी लढा देऊन बाहेर निघायचं होतं। कारण ऑलरेडी शाखेमध्ये असणे सहकारी माझे एवढे वर्ष आम्ही एकत्र काम केलं, महिला पुरुष एकत्र मिळून, त्यांना अचानक सोडून जाणं मलाही जमत नव्हतं। कारण साहेबांनी मला सपोर्ट त्यावेळी केला होता सगळ्या गोष्टी शाखा प्रमुख करताना। अचानक एवढा मोठा निर्णय घ्यायचा कसा, तर 30 तारखेला 1 वाजेपर्यंत मी थांबलो फॉर्म भरताना, मला काही रिपोर्ट आला नाही। 1 तारीख गेली, 1 तारखेला संध्याकाळी मला कॉल आहे, पण मी गावी गेले असल्यामुळे मला येणं तिकडून शक्य नव्हतं। 2 तारखेला फॉर्म रिटर्न घ्यायचा होता, पण 2 तारखेला 3 वाजेपर्यंत फॉर्म रिटर्न घेत असताना मी जवळपास 1-1.5च्या सुमारास साताऱ्यामध्ये होतो, येणं शक्य नव्हतं। मला त्याच दिवशी मी 2 तारखेला संध्याकाळी मी प्रेस करून सगळ्या लोकांना सांगितलं की मी इलेक्शनला उभा आहे, माघार घेतलेलं नाही। 4 तारखेपासून प्रचार चालू झाला। प्रचारामध्ये अनेक काही अडचणी आल्या, परमिशन थांबवल्या गेल्या, माझ्या ऑफिसेस बदलले गेले, माझे प्रचारामध्ये महिला माझ्या आल्या, त्या लोकांना धमकी दिली गेली, परत पुरुषांना धमकी दिली गेली की अमोलवर जाऊ नका। पण मी आजही शिवसेना या पक्षातल्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला आणि कोणत्याही वरिष्ठांना माझ्यासोबत या हा वाक्य कधी बोललेलं नाही आणि बोलणारही नाही। जे काय माझं मत होतं ते मी तिथे मांडलं गेलं। नंतर अनेकांचे मला फोन आले, इतर पक्षातल्या लोकांचे, हे ते आले, असं अमोल काय झालं, त्यांना सगळं सीन सांगितलं। आणि नंतर ज्यावेळी आत्ताच्या घडीला फॉर्म भरल्यानंतर इच्छुकमध्ये रातोरात त्यांना तिकीट दिली गेली, मग मला पर्याय नव्हता, फॉर्म भरला गेला माझ्याकडून। फॉर्म भरल्यानंतर प्रचाराला सुरुवात केली, लोकांचा प्रतिसाद वाढत गेला आणि आजपर्यंत जो लोकांना भेटतोय, घरोघरी जातोय, घरोघरी भेटतोय, तर लोकांमध्ये एक कुठेतरी नवीन चेहरा पाहिजे, कुठेतरी तुझा अन्याय झालाय। लोकांमध्ये 7 पक्षाला आव्हान द्यायला एवढा मी माझा स्वतःचा पक्ष नाही आहे की मी एवढं आव्हान द्यायला, पण लोक बोलले अमोल तू उभा राहा, कारण तुझ्याशिवाय पर्याय नव्हता। कारण लोकांना माझी तळमळ बघितली, लोकांनी कधी फोन आला, काय आला, कुठे असेल, मी पहिला धावायचो। आणि आजही मी कुठे बाईक घेतली की 5 मिनिटात माणसांच्या इथे बसतो। त्यामुळे लोकांना एक विश्वास होता की ह्याला फोन केला की हा
2 मिनिटं 10 मिनिटं आपल्याकडे. पण जेव्हा 15-15 वर्षे नगरसेवक जेव्हा इथे राहतात, कामं करतात, त्याच्यामुळे त्यांना फोन करायचा झाला तर मध्ये 4 लोक असतात, त्यांना कॉल करून जावं लागतं. ती भावना लोकांमध्ये होती, ती तुम्हीच आहे. त्यासाठी मला उभं राहावं लागलं. मी विनोद श्रीरंग जाधव आहे, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, माजी वॉर्डाध्यक्ष चुनावटीमधला. अच्छा, आपण अमोल खाडे सोबत आहात. ऑटो रिक्षा निशांचा प्रचार करतात भाजपाचा होऊन सुद्धा ह्याबद्दलचे का असं हे बदल का झाला? खऱ्या अर्थाने हे इलेक्शन कार्यकर्त्यांचं आहे. आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती आहे, पण खाली आमची युती खरी होती. जो आज शाखा प्रमुख होता शिवसेनेचा, यांच्यावर आम्ही एकत्र काम केले गेले काही वर्ष. नवीन पक्ष झाला, जसं पक्षाचं बंडानंतर जर पहिला शाखा प्रमुख अमोल खाडे आहे, आम्ही BJPचे कार्यकर्ते, आम्ही एकत्र काम केलं. आज जो दुसऱ्या पक्षातून ह्या पक्षात आला, त्यांनी त्यांच्या आराध्य या संस्थेवर काम करत होते, ते पक्षाच्या नावाने काम करत नव्हते. पण आज जो मुलगा गेले 3 वर्ष खासदारकीचं इलेक्शन म्हणजे मोदी साहेबांचं इलेक्शन आणि महाराष्ट्राचं इलेक्शन, देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांचं इलेक्शनसाठी जे काम केलं आम्ही एकत्र, आणि एकत्र काम केल्यानंतर एका कार्यकर्त्याला डावललं जातं का, तर तुम्ही 23 वर्षापासून नगरसेवक, पूर्वीपासून नगरसेवक आहात. त्यांनी गेल्या 5 वर्षात 23 वर्षात काहीही कोणतंही काम केलं नाही. त्यांची पात्रता नव्हती. फक्त शिंदे साहेबांनी ते इकडे आल्यामुळे त्यांना मला वाटते शब्द दिला असेल की तुम्हाला तिकीट देतो, म्हणून ती तिकीट दिली गेली. पण आज कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय आणि कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे, हे छोटं इलेक्शन आहे. म्हणून आज आम्ही अमोल खाडे बरोबर आहे आणि आम्ही आमच्या मतावर ठाम आहे. एक शिवाजी मैदानचा मुद्दा आहे की तो करमणूक केंद्र म्हणून आरक्षण राखीव आहे, त्याच्यावर राखीव आहे. तो त्याच्यावरून हटून खेळाचं मैदान करायचं आहे आणि ते एक स्पोर्ट्स अकॅडमी करायची आहे. या चुनावटीच्या छत्रपती शिवाजी मैदानाने खूप चांगले खेळाडू या मुंबईला, या राज्याला, या देशाला दिलेले आहेत. ती जी खंडित झालेली आहे ती परंपरा या अकॅडमीच्या माध्यमातून आपल्याला सुरू करायची आहे. दुसरं चुनावटीतल्या खेळाडू निर्माण करायची, ती परंपरा खंडित झाली, ती आम्हाला चालू करायची. आणि दुसरं आपला स्वदेशी मिलचे जे कामगार आहेत, जे मयत झाले, त्यांचा वारसांना अजून काय त्यांचा देणी दिली गेली नाही आहे, ते वंचित आहेत त्यापासून. तर त्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचे आहेत. नंतर गेली 100 वर्ष जुन्या चाळी झालेल्या आहेत, त्यांचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे. त्यांना पुनर्वसनानंतर तिथेच त्यांना जागा मिळावी, हा मुद्दा घेऊन आम्ही उभं राहिलेलो आहे. लाडक्या बहिणी आहेत, त्या लाडक्या बहिणींना रोजगार मिळाला पाहिजे, त्यांना सन्मानानं जगता यायला पाहिजे, त्यांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. त्याच्यानंतर तरुणांचा जो आता व्यसनाधीन तरुण झालेला आहे, त्या तरुणांना चांगल्या मार्गावर आणायचं आहे, चांगल्या त्यांच्या हाताला काम द्यायचं आहे. असे ह्या प्रश्नाचा मुद्दे करून अमोलच्या हातातून हे काम घडावं, एक सुंदर यासाठी आमची देणसाथ. माझा तुम्हाला एक प्रश्न असा आहे की जो माझ्या माहितीप्रमाणे आपल्या ह्या चुनावटीचा विकास होण्याकरता जो रस्ता मोठा केला जात आहे आणि ते मच्छी मार्केट बाजारवर पेट उठवण्याचा त्यांचा डाव आहे, तर त्या डावाला विरोध करण्यासाठी आणि त्या कुठंतरी ह्या लोकांना पुनर्वसन व्हावं म्हणून ह्यासाठी तुमचे प्रयत्न आहेत की काय आहे, त्याबाबत थोडीशी माहिती द्यावी. बघा, विकास होत असताना आपले जे स्थानिक चुनावटीतले लोक आहेत त्या लोकांचा पण विकास सोबत झाला पाहिजे. फक्त त्या बिल्डिंग मोठमोठ्या झालेत, रोड चांगले झालेत, पण सगळी बाहेरची लोक आलेत आणि चुनावटीतली लोक बाहेर गेलेत, असं नाही व्हायला पाहिजे. आणि जर तुम्ही बघाल तर इथले जे स्थानिक काही नेते आहेत त्यांची ती मानसिकता नाही आहे की आपल्या लोकांना जपलं पाहिजे. त्याच्यामुळेच जर तुम्ही बघितलं तर भरपूर मच्छी मार्केटमधली लोक अमोल खाडे यांच्या पाठीशी आहेत. धन्यवाद. आता जसं आपण त्यांना विचारलं, हे 2-3 लोकांच्या आपण प्रतिक्रिया घेतलेली आहे. जे हे प्रकल्प राबवले जाणार आहेत किंवा राबवण्यात जात आहेत, त्यामध्ये इथले भूमिपुत्र जे बाहेर फेकले जात आहेत ते कुठं थांबावं आणि त्यांना हक्काचे घर आणि हितच मिळावं, त्यांच्या हक्काची जी आहे ती हक्क त्यांचा कोणी घेऊ नये, यासाठी अमोल खाडे हे इलेक्शनला उभे आहेत. हे अपक्ष म्हणून उभे आहेत, ऑटो रिक्षा घेऊन उभे आहेत. एक गरिबाची निशाणी, एक गरिबाचा पोट भरणारा निशाणी तो आहे ऑटो. त्या ऑटोलाच ते घेऊन उभे आहेत आणि मला असं वाटतं की ह्या ऑटोचे जे चाललेली आहे हे ऑटो कुठे थांबणार नाही विजयाशिवाय. धन्यवाद.